विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आपण आज नवीन घटकाला सुरुवात करतो आहे. बुद्धिमत्ता ह्या विषयाअंतर्गत आपण अक्षरांचे समसंबंध, त्याला इंग्लिशमध्ये अल्फाबेट एनालॉजी असं म्हणतात, हे आज पाहणार आहोत. आपला आजचा प्रश्न असा आहे बघा. प्रश्न काय म्हणतोय? ADHM या अक्षर गटाचा ZWSN या अक्षर गटाशी ज्या पद्धती संबंध आहे त्याच पद्धती संबंध CFJO या अक्षर गटाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षर गटाशी आहे. त्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. ज्यावेळेस आपल्याला अल्फाबेटच्या संदर्भाने प्रश्न असतो, तो प्रश्न सुटण्यासाठी आपण सर्वप्रथम अशा पद्धतीने ABCD लिहून घ्यायची आहे बघा. A ते M पर्यंत आणि परत M च्या खाली N पासून उलट क्रमांकाने Z पर्यंत आणि त्याच्या डोक्यावर प्रत्येकाचे 1 ते 13 आणि 14 ते 26 अशाप्रमाणे नंबर द्यायचे आहेत. त्यावेळेस प्रश्न आपल्याला सहजपणे सुटतील. आता आपण उत्तराकडे जाऊया. इथं जो अक्षराचा गट आहे त्यात असं म्हटलंय बघा, ADHM. आपण इथं AD, H आणि M यांच्याकडे जर आलो आणि त्याच्या संदर्भाने पुढचा गट जो आहे तो बघा, पहिलं Z आहे, W आहे, S आहे आणि N आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता की इथं काय झालंय. पहिला गट त्याच्या खालचं अक्षर, किंवा आपण असं म्हणू शकतो झेडचा उलट क्रमांकानं जर मोजायला सुरुवात केली तर 1 नंबर आहे. उलट क्रमांकानं तेच नंबर येणारा अक्षर आणि सुलट क्रमानं तेच नंबर येणारा अक्षर, अशा पद्धतीचा हे गट आहे. म्हणजे आता आपल्याला हे काढून पुढचा जो अक्षर गट आहे आपला त्याच्याकडे जावं लागेल. पुढचा आपला अक्षर गट कसा आहे तो जर आपण बघितला, CFJ आणि O आहे. याच्या प्रत्येकाच्या उलट काय आहे बघा. C च्या उलट X आहे, F च्या उलट U आहे, J च्या उलट Q आहे आणि O च्या उलट EL आहे. मग अशा प्रकारचा जर पर्याय आपल्याला पर्यायामध्ये असेल तर आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. आता आपल्याला XUQL अशा पद्धतीचा पर्याय दिसत नाही. म्हणजे आपल्याला इथं काहीतरी थोडासा वेगळा विचार करावा लागणार आहे. बघूया. याच्यामध्ये आपण असं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल बघा. A पासून D, D पासून H, H पासून M. इथं 2 अक्षरामध्ये आहेत, इथं 3 अक्षरामध्ये आहेत, इथं 4 अक्षरामध्ये आहेत. त्याच पद्धतीनं झेडच्या बाबतीत होते. ZW 2 अक्षरामध्ये आहेत, S 3 अक्षरामध्ये आहेत आणि पुढचं EN बरोबर 4 अक्षरामध्ये आहेत. 1 2 3 4. त्या पद्धतीनं आपण बघूया. आपलं जे पुढचं आहे CF 2 अक्षरामध्ये आहेत, मधले अक्षर मोजतोय आपण. त्याच्यानंतर E पासून J पर्यंत 3 अक्षरामध्ये आहेत, J पासून O पर्यंत 1 2 3 4 म्हणजे 4 अक्षरामध्ये आहेत. आता तशा पद्धतीचा पर्याय 2 अक्षर, 3 अक्षर आणि 4 अक्षरांमध्ये असणारा पर्याय आपल्याला बघावा लागेल. आपण पर्यायाकडून शोधत जाऊया. पर्यायाकडून जर शोधत गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल बघा. YV 2 अक्षरामध्ये आहेत, V पासून R 3 अक्षरामध्ये आहेत, 2 3. त्याच पद्धतीनं R पासून जर M पर्यंत गेलो तर बघा 1 2 3 4 आणि इथं M 4 अक्षरामध्ये, म्हणजे 2 3
4 अक्षरांमध्ये असणारा पर्याय क्रमांक 1 आपल्या पहिल्या पद्धतीने मिळतोय, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. पुढचा प्रश्न बघूया. आपल्यासमोरचा दुसरा प्रश्न असा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. आपल्यासमोर 4 अक्षरांचा गट दिलाय TALE, त्याला LATE असा अक्षर समूहाशी संबंध आहे. तशाच प्रकारचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षर गटाशी CAFE या अक्षर गटांचा आहे. आता इथं आपल्या असं लक्षात येईल बघा, इथं या अक्षरमालेकडे जायची गरज नाही. TALE हा इंग्रजीतला एक अर्थपूर्ण शब्द आहे. टेलचं 2 अर्थ होतात, गोष्ट किंवा सेफ्टी, आणि त्या टेलला पुढे LAT लेट हाही अर्थपूर्ण शब्द आहे. लेट म्हणजे उशिरा. म्हणजे या अक्षर गटापासून त्या अक्षरांचा वापर करून 2 अर्थपूर्ण शब्द बनवलेले आहेत. तशा पद्धतीनं आपल्याला या जो पुढचा आपल्याला शब्दगट दिलेला आहे त्याच्यामध्ये CAFE हा अक्षरगट आहे. त्याचा अर्थपूर्ण शब्द होतो कॅफे, आणि हेच अक्षर वापरून आपल्याला आणखीन एक अक्षरगट किंवा शब्द तयार होतोय अर्थपूर्ण, तो म्हणजे फेस. फेस म्हणजे साबणाचा नाही, चेहरा. या पद्धतीनं म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. यानंतर आपण पुढचा तिसरा प्रश्न पाहूया. आता आपला पुढचा प्रश्न असा बघा, BVSC या अक्षर गटाचा YHX या अक्षर गटाशी, तसेच MRCP या अक्षर गटाचा कोणत्या अक्षर गटाशी संबंधित असं विचारलेलं आहे. आता आपण असं करूया, B आणि त्याची जोडी बघा. B इथलं पहिलं आहे, इथलं पहिलं Y आहे जे याच्या खाली आहे. इथलं दुसरं जे आहे ते V आहे, इथं आहे, त्याची जोडी उलट E आहे जे इथं आहे. तिसरं S आहे, Sच्या उलट बाजूला H आहे, इथं तिसरं बघा H आहे. त्याच्यानंतर C ची जोडी X बरोबर लागते, इथं बघा आहे का. म्हणजे समोरासमोरच्या जोड्या दिलेल्या आहेत. म्हणजे आता M ची जोडी N बरोबर लागणार, म्हणजे N न सुरू होणारा पर्याय असणार आहे. म्हणजे हे 2 पर्याय असणार नाहीत. आता त्याच्यानंतर इथं N ला J आणि I आहे. मग आपलं दुसरं अक्षर जे आहे R आहे. आपण R च्या विरुद्ध HI, R च्या विरुद्ध बघा काय येते आपल्याला, आपला R इथं आहे, म्हणजे R च्या विरुद्ध I आहे, म्हणजे N च्या पुढचा अक्षर I असणार आहे. आता इथं आपल्याला J आहे आणि इथं I आहे, म्हणजे पुढची 2 अक्षर चेक करायची सुद्धा आवश्यकता नाही. आपल्याला इथं उत्तर मिळते पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न बघूया, चौथा प्रश्न क्रमांक 4 आपला असा सांगतोय बघा, AFKP या अक्षर समूहाचा BGLQ या अक्षर समूहाशी जसा संबंध आहे तसा संबंध CHMR या अक्षर समूहाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षर समूहाशी असणार आहे. आता इथं पटकन असं लक्षात येते बघा, इथलं जे E आहे पहिलं, इथं B झालंय, म्हणजे इथलं C पुढे D होणार आहे. इथलं F G झालंय, F च्या पुढचं अक्षर आलंय, K ला L आलंय. म्हणजे इथून इकडं, इथून इकडं, इथून इकडं आणि इथून इकडं पुढचं अक्षर आलंय बघा. E ला B आलंय, F ला G आलंय, K ला L आलंय आणि P ला इथं P आहे, P ला Q आलंय. म्हणजे C ला काय येणार आहे D, H ला काय येणार आहे I, M ला काय येणार आहे N आणि R ला काय येणार आहे S. DINS अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय बघा. DINS आपला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय. पर्याय सगळे सारखे दिसत आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण. आपल्या समोरचा पुढचा प्रश्न पण तसाच आहे बघा. FHEJ या अक्षर गटाचा JLIK या अक्षर गटाशी संबंध आहे.
त्याच प्रकारचा संबंध PROQ या अक्षर गटाचा प्रश्नचिन्ह जागी येणाऱ्या अक्षर गटाशी आहे. आता एफ नंतर एच नंतर ई आणि जे. आपण काय करू, इकडल्या अक्षरासाठी एफ साठी पुढच्या अक्षर गटात आपल्याला काय दिलंय बघा, एफ साठी पुढच्या अक्षरात आपल्याला जे दिले. किती फरक पडला, 1 2 3 अक्षर गटाचा फरक पडला. त्याच पद्धतीने आपण पी या अक्षर गटासाठी, पी आपलं कुठं आहे, PQR इथं आहे. पी पासून पुढे 3 1 2 3 सोडून जे टी म्हणजे आपला पर्याय टी न सुरू होणार आहे हे लक्षात ठेवायचं. आता एच साठी काय केलं बघा, एच साठी एल दिले. आपण एच साठी इथून 8 नंबर ते 12 नंबर म्हणजे मधले अक्षर पुन्हा 3 आहेत. आपण आर पासून मध्ये 3 अक्षर सोडून जाऊया, 1 2 3 आपल्याला व्ही मिळते. म्हणजे टी नंतर व्ही असलं पाहिजे. हे 2 तर पर्याय येणार नाहीत, परंतु इथं आता आपल्याला तिसऱ्या अक्षराकडे जावं लागेल. ई साठी इथं काय दिले, आय दिले. ई साठी आय, इथं ई आणि इथं आपला आय आहे. इथंही मधले अक्षर 3 आहेत. त्या पद्धतीनं आपल्याला ओ साठी मधले अक्षर 3 सोडून, ओ इथं आहे 1 2 3 सोडून आपला पुढचं अक्षर मिळतं यस. म्हणजे टी व्ही नंतर यस पाहिजे. इथं यू आहे, इथं टी व्ही नंतर यस आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा 6वा प्रश्न बघूया. आपला 6वा प्रश्न असा आहे बघा, AZBY DWEV अशा अक्षर गटांचा HSIR अशा अक्षर गटाशी संबंध आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय इथं लक्षात येते बघा, AZBY अक्षर गट कसे तयार केले बघा. हे सी च सोडून दिले, DW म्हणजे HS हे IR हा सोडून द्यावा लागेल आणि मग उत्तर काय येणार बघा. जेच्या पुढे काय आहे आपलं के आणि असा अक्षर गट घेणार, KPLO. KP इथं पी आहे, KPLO. KPLO आपला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. पुढचा 7वा प्रश्न बघा. 7वा प्रश्न आपला 3 अक्षर गटाचा समूह असणार आहे. याच्यामध्ये CMW या अक्षर गटाचा DNXW या अक्षर गटाशी जो संबंध आहे त्याच पद्धतीचा संबंध AKU या अक्षर गटाचा असणार आहे. यातला हा पहिला आणि हा दुसरा, इथला हा पहिला आणि हा दुसरा, पहिल्याचा दुसऱ्याशी म्हणजे इथला आपल्याला दुसरा काढायचा आहे. जर आपण पहिला म्हणून हे वाचलं आणि दुसरा म्हणून हे वाचलं तर आपल्या लक्षात येते सी चं पुढे डी झाले बघा, एम चं पुढे एन झाले, ए घर पुढे गेले, डब्ल्यू चं एक्स झाले, डब्ल्यू पासून ए घर पुढे झाले. म्हणजे आपल्या उत्तरात ए पासून ए घर पुढे बी, त्याच्यानंतर के पासून ए घर पुढे एल आणि यू पासून ए घर पुढे फी, बी के फी. आपल्याला अशा प्रकारचा पर्याय दिसतोय का, नाही. थोडंसं आपलं काहीतरी चुकलं इथं, बघूया आपण. ए साठी आपण बी घेतलं, के साठी आपल्या त्याच्या पुढचं, के साठी आपल्याला के एल येणार आहे, के साठी आपल्याला के नाही तर एल येणार आहे. इथं केच्या पुढे एल येणार आहे, जे के एल. आणि त्याच्यानंतर यू साठी या यूच्या पुढचं व्ही, बी एल व्ही अशा पद्धतीने माझं सांगताना थोडंसं चुकलं होतं. आणि मग बी एल व्ही आपला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर सुद्धा काढलेलं आहे. आपण पुढचा 8वा प्रश्न पाहू. आपला 8वा प्रश्न असा आहे मित्रांनो, RED हे अक्षर आहेत, त्यांचा EFS या अक्षराशी संबंध आहे. तर BLUE ब्ल्यू या अक्षराचा संबंध कसा असेल. आता इथंही निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येते बघा,
RED आणि EFS मध्ये असं लक्षात येते, या आर नंतर आपला आर इथं आहे, आर नंतर यस आहे ते इकडे गेले, या ई नंतर एफ आहे म्हणजे 2 नंबरला इथं आले आणि डी नंतर जे ए इथं आले. म्हणजे आपल्याला सुरुवात करताना बी नंतर येणार सी शेवटी असणार आहे. सी शेवटी असणारे पर्याय आपल्याकडे 2 आहेत. आता यू आपण त्याच्यानंतरचं अक्षर बघितलंय, यू नंतरचं अक्षर काय आहे, व्ही आहे. म्हणजे सीच्या आधी इथं व्ही असणार आहे. तशा पद्धतीचा पर्याय आपल्याला दिसतोय का बघा. सीच्या आधी आपल्याला नाही, तर इथं काय गोळ व्हायला बघा. आता इथं काय केलंय त्याने, दुसऱ्या अक्षरानंतरचं दुसरं अक्षर इथं 2 नंबरला घेतलंय. म्हणजे आपल्याला यल नंतरचं जे अक्षर असणार आहे ते अक्षर घ्यावं लागणार. तत्पूर्वी आपण शेवटच्या अक्षराच्या आधीचा नंतरचं अक्षर पहिल्यांदा घेणार आहोत. याच्या पहिलं शेवटला नेलंय आणि इथं बघा RES केलंय. थोडंसं आपण हे गिचमडी झालेलं काढूया म्हणजे तुमच्या परत एकदा लक्षात येईल. आर मध्ये काय केलंय बघा, आरचं पुढे काय केलंय त्यांनी, जे पहिलं आर आहे त्याच्यानंतरचं अक्षर शेवटी घेतलंय आणि शेवटचं डी आहे त्याच्यानंतरचं ई अक्षर पहिल्यांदा घेतलंय. म्हणजे आपल्या अक्षर गटात बी नंतरचं सी शेवटी असणार आहे आणि ई नंतरचं एफ पहिल्यांदा असणार आहे. एफ न सुरुवात होणार आणि शी न संपणार अक्षरगट असणार आहे. तर आपल्याला इथं दोन्ही अक्षरगट तशा पद्धतीचे आहेत. मग आता आपल्याला जे उत्तर काढायचं आहे त्यासाठी बघा, राहिलेले जे अक्षरगट आहेत त्या अक्षरगटाचा विचार करावा लागणार आहे. आणि त्या अक्षरगटाचा विचार जर केला तर या यल नंतरचं जे एम आहे ते इथं येणार आहे आणि या यू नंतरचं जे व्ही आहे ते इथे येणार आहे. एफ ही MC आणि मग FVMC अशा प्रकारचा पर्याय आपला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर FVMC पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढच्या प्रश्नासाठी आपल्याला या खालच्याची गरज पडत नाही. का गरज पडत नाही मला निरीक्षणात असं लक्षात आलं बघा. सोशियल हा शब्द आहे, SOCIAL OCIALS असा शब्द आहे आणि मग या दोन्हीमध्ये जो संबंध आहे तसाच हा संबंध या दोन्हीमध्ये असायला पाहिजे असं या प्रश्नकर्त्याचं म्हणणं आहे. इथं काय केलंय बघा, जो हा सोशियल शब्द आहे त्या शब्दातले हे यस थोड्या वेळास बाजूला काढले आणि ओ न सुरुवात झाली, OCIA आणि EL आणि याच्या शेवटी हे पहिले यस आणले. म्हणजे आपल्याला या ड्रीवनचं काय होणार आहे, ड्रीवन म्हणजे कार चालू आहे, डी ला बाजूला ठेवावं लागणार आहे. RIVEN आणि शेवटी डी अशा पद्धतीचं उत्तर येणार आहे आपलं. RIVEND आर न सुरू होणारा एकच पर्याय आहे बघा आणि शेवटी डी पर्याय क्रमांक 3 अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न आपला 10वा. या प्रश्नामध्ये सोपा प्रश्न आहे बघा. AB या अक्षर गटाला ZY याच्या खालच्या अक्षरानं सुरुवात झालेला तसाच इथं दिलाय. म्हणजे CD या अक्षर गटासाठी XW हा अक्षर गट असणार आहे जो की आपला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतो आहे. अशा पद्धतीनं या प्रश्नोत्तर आपण मिळवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला 11वा प्रश्न असा आहे बघा. प्रश्नात काय सांगितलंय, FILM या अक्षर गटाचा ADGH या अक्षर गटाशी जो संबंध आहे तो संबंध MILK या अक्षर गटाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षर गटाशी आहे. आता आपण असं करूया, या 2 अक्षर गटातील अक्षरांच्या क्रमाला आणि त्यांच्यातला जो संबंध आहे तो बघूया. बघा, F आपल्या इथं दिसतंय आणि इथं पहिलं अक्षर आहे E. 6
आणि 1 नंबर म्हणजे -5 झालेला आहे, 5 न कमी झालेला आहे. पुन्हा इथं आय दिसते आपल्याला, जे की इथं आहे, आणि आयचं परत आपल्याला इथं डी दिसतंय. आयचा नंबर 9 आहे आणि डीचा नंबर 4 आहे. इथं सुद्धा आपल्याला -5 झालेलं दिसतंय. त्यानंतर आपण यल कडे आलो. यलचा नंबर आपल्याला माहित आहे 12 आहे. आणि इथं तिसरं अक्षर जी आहे. तिसऱ्या अक्षर जी कडे जर आपण आलो, 7 नंबर आहे. म्हणजे 12तून 7 पर्यंत आल्यानंतर सुद्धा -5 झाले. आणि शेवटचा आपला यम आहे. यमचा नंबर 13 आहे. आणि इथलं शेवटचं एच आहे. इथं आलो तर 13 आणि 8 याच्यात सुद्धा -5 आहे. म्हणजे 5 न कमी झाले. पहिल्यापेक्षा याचा नंबर 5 न कमी झाला, पहिल्यापेक्षा याचा 5 न कमी झाला, प्रत्येकाचा 5 न नंबर कमी झालेला आहे. म्हणजे आपल्या उत्तरासाठी आपल्याला आता असं करावं लागेल बघा. यम पासून, यमचा नंबर 13 आहे आपल्याला माहित आहे. या 13 पासून 5 न कमी होणारा क्रम इथं आपल्याला ऑलरेडी ते यमचं दिलेलं आहे. चौथं एच आहे, म्हणजे एच न सुरू होणारा पर्याय असणार आहे. पहिला पर्याय एच न सुरू होत नाही, तो उत्तर असणार नाही. आपण 13 पासून 5 न कमी होणारा पर्याय म्हणून एच वर आलो. आपल्या उत्तरातलं पहिलं अक्षर एच असणार आहे. त्याच्यानंतर आयचा नंबर 9 आहे. 9 मधून -5 केले तर आपल्याला 4 मिळतात. म्हणजे 4 नंबरचं अक्षर डी आहे. 2 नंबरचं अक्षर आपलं डी असणार आहे. त्याच्यानंतर यलचा नंबर 12 आहे. 12तून -7 केले, -5 केले तर आपल्याला 7 मिळतात. म्हणजे ते अक्षर 7 नंबरचं जी आहे. आणि त्याच्यानंतरचं केचा नंबर आपला 11 आहे. 11तून आपण 5 वजा केले तर आपल्याला 6 मिळतात. आणि 6 नंबरचं अक्षर यप आहे. म्हणजे शेवटी यप असणार आहे. HDGF या पद्धतीचा पर्याय आपल्या पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिसतो आहे. ज्यावेळेस अक्षर मालिकेवरचे प्रश्न सोडवत असतात त्यावेळेस कच्च्या काम करत असताना ABCDEFGHIJKLM याप्रमाणे 13 अक्षर सलग लिहून त्यांच्या डोक्यावर त्यांचे नंबर लिहायचे 1 ते 13. आणि यमच्या बरोबर खाली एन पासून उलट क्रमाने झेड पर्यंत, आणि त्यांच्या खाली 14 ते 15 अशा पद्धतीने नंबर दिले तर आपल्याला अक्षर मालिकेवरचे प्रश्न सोपे जातात. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याही प्रश्न उत्तर सोडवायचं असेल तर मागाप्रमाणे एबीसीडी असलेला आपल्याला तक्ता पाहावा लागेल. आता इथं उत्तर काढताना बघा, अगदी सहज या उत्तरामुळे सहज उत्तर येतात. BJNT या अक्षर समूहाचा CIOS या अक्षर समूहाशी ज्या पद्धतीचा संबंध आहे त्या पद्धतीचा DHPV या अक्षर समूहाचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षर समूहाशी आहे. इथं पहिले सुरुवात याची बी न झाली, याची सुरुवात सी न झाली आहे. म्हणजे आपण इथं असं दाखवू शकतो बघा, पहिल्यातलं बी आहे, दुसऱ्यातलं सी आहे, अधिक 1 झाले. इथं जे आहे, इथं आय आहे. जे आणि आय इथं -1 झाले. त्याच्यानंतर एन आणि ओ आहे, एन नंतर ओ आहे, म्हणजे इथं पण +1 झाले. आणि पुढचं टी आणि एस आहे. टीचा नंबर 20 आहे आणि एसचा नंबर 19 आहे, म्हणजे -1 झाले. म्हणजे इथला क्रम काय झाला बघा, +1 -1 +1 -1 याप्रमाणे अक्षरांचे क्रम असणार आहेत. आता आपल्याला पाहिजे त्या क्रमाकडे जायचं. आपल्याला डी म्हणजे +1 करावं लागणार. +1 केलं तर ई येते बघा. डी पासून +1 केलं ई आलं. एच -1 करावं लागणार. एच पासून -1 केलं तर जी येतं. पी आता +1 करायचं आहे. पी पासून +1, पीचा नंबर किती आहे, OPQ इथं आहे, 16 नंबर आहे पीचा. म्हणजे पुढचं +1 न क्यू येणार आहे. आणि शेवटचं व्ही आहे. व्हीचा नंबर -1 होणार आहे. व्हीचा नंबर 22 आहे. 21 नंबर येणार आहे यू. EGQU अशा समूहाचा अक्षर समूह असणारा पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. पुढचा आपण 13वा प्रश्न पाहतोय. तर 13व्या प्रश्नामध्ये जो अक्षर समूह दिलाय तो ACEG या अक्षर समूहाचा IKMO या अक्षर समूहाशी ज्या पद्धतीने संबंध आहे त्या पद्धतीचा संबंध PRTV या अक्षर समूहाचा
प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे अक्षर समूह असे आहे. या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्याला परत एकदा जी आपण मगाची एबीसीडी बघितली त्याप्रमाणे एबीसीडी घ्यावी लागणार आहे. आता इथं आपण एबीसीडी घेतलेली आहे. आता इथं पहिले अक्षर ए सी ई जे आहे, पहिलं ए होतं आणि इकडं पहिलं आय आहे. आपण आय वर जर गेलो तर +8 होतात. इथं दुसरं अक्षर शी आहे, इथलं दुसरं अक्षर के आहे. आपण सी वरून के कडे जर गेलो, इथं 3 नंबर आहे, इथं 11 नंबर आहे, म्हणजे +8 झाले. त्याच्यानंतर ई आहे 5 नंबरला आणि इकडं एम आहे. एमचा नंबर 13 आहे. ईचा नंबर 5, एमचा नंबर 13, म्हणजे पुन्हा पण +8 झाले. आता पुढचं अक्षर बघायचं जी, जीचा नंबर 7 आहे आणि इकडं ओ आहे. ओचा नंबर 15 आहे. 7 पासून जर ओ कडे गेलो तरी पण +8 झाले. म्हणजे या अक्षर गटातला इकडं प्रत्येकी 8 न वाढत गेलेला नंबर आहे. हे आपल्या लक्षात आलं. मग आता आपल्या उत्तराकडे जाण्यासाठी आपण पीचा नंबर बघूया. पीचा नंबर आपला 16 आहे. 16 मध्ये अधिक आपण +8 करणार आहे. 16 मध्ये +8 केलं तर आपल्याला 24 मिळतं आणि मग 24 हा एक्स आहे आणि आपल्याकडे एक्स ने सुरू झालेला पर्याय एकच आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 100% हे पर्याय क्रमांक 4 आहे. तरी पण आपल्याला दुसऱ्या अक्षराचं बघायचं आहे. आर, आरचा नंबर आपल्याकडला 18 आहे. 18 आणि 8 26 होतात. 26 नंबरचा अक्षर झेड आहे, याच्या पुढे झेड येणार. त्याच्यानंतर टी, टीचा नंबर आपला 20 आहे. 20 मध्ये 8 केल्यानंतर 28 होतात, परंतु अक्षर इथं 26 आहेत. हे जर 2 घेतले तर 28 होतात. त्यामुळे हे 2 नंबरचं जर याच्या पुढे घेतलं तर बी झालं. आणि फी या अक्षराचा नंबर 22 आहे. 22 मध्ये जर 8 अधिक केले तर 30 होतात, परंतु इथं 6 आहे. 30 होण्यासाठी आणखी 4 कमी पडतात. ते 4 आपण इथले घेतो आणि मग 4 नंबरला डी आलं. अशा पद्धतीनं या प्रश्न उत्तर. आता इथं हे लक्षात घ्यायचं बघा, 8 वाढवल्यानंतर 26च्या पुढे गेले, म्हणजे इथलं आणि इथलं. त्यावेळेस काय केलं आपण, इकडं पुढे वाढवत गेलो. हे लक्षात घेतलं तर आपले या प्रकारचा प्रश्न सुद्धा चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न बघा, CLOAC क्लोज या अक्षर समूहाचा DNRWJ या अक्षर समूहाशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध OPEN या अक्षर समूहाचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षर समूहाशी आहे. प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी परत एकदा आपण तो अक्षर समूह घेतोय. अशा प्रकारचा अक्षर समूह आपण निवडतो आणि मग बघा उत्तराकडे आपण सहज जाऊ शकतो. कसं उत्तराकडे जातोय आपण, सी हे पुढे डी आले, म्हणजे 1 न वाढले, प्लस 1 झाले. यल, यल नंतर इथं 2 नंबरला एन आहे, यल नंतर एन 12 वरून 14 झाले, म्हणजे +2 झाले. आपण ओ वर येऊ. ओचा नंबर 15 आहे. इथलं तिसरं अक्षर आर आहे. ओ पासून आर पर्यंत म्हणलं तर बघा ओ इथं आहे, पी क्यू +2 झाले. त्याच्यानंतर यस, यस हे चौथं अक्षर आहे. इथलं चौथं अक्षर डब्ल्यू आहे. यस नंतर चौथं अक्षर 1 2 3 +3 झाले. आणि ई नंतर जे, ई नंतर ई 5 नंबरला आहे आणि जे 10 नंबरला आहे, म्हणजे +5 झाले. हे जर नीट लक्षात घेतलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. आता बघा, +1 +2 +3 याप्रमाणे होत गेले. मग आपण ओ पासून सुरुवात करणार आहोत. ओ मध्ये +1 करावं लागणार आपल्याला. ओ मध्ये +1 केलं तर 16 नंबरचं अक्षर जे की पी आहे, त्यांना आपल्या प्रश्नाचं उत्तर सुरू होणार आहे. पी मध्ये +2 करावं लागणार. पी मध्ये +2 केले तर आपल्याला पीचा नंबर 16 आहे आणि +2 जर केले तर आपल्याला +18 मिळत आहेत. आणि 18 नंबरचा अक्षर आपल्याकडे आर आहे, म्हणून पीच्या पुढे आपल्याला आर असणार आहे.
इथं बघा पीच्या पुढे आर आहे, पीच्या पुढे इथं नाही, इथं इथं आहे, इथं नाही. या दोनपैकी आपलं उत्तर असणार. तिसऱ्या अक्षरावर इथं जे आहे आणि इथं एच आहे, इथं तर आपलं उत्तर कळणार आहे आपल्याला. आता ई हे तिसरं अक्षर आहे इथलं. तिसऱ्या अक्षराच्या पुढे आपल्याला 2 अक्षर वाढवायचे का 3 अक्षर, त्याच्यामध्ये 2 अधिक करायचे होते आपल्याला. जर अधिक 2 केले, सॉरी 3 अधिक करायचे होते आपल्याला. 3 अधिक केले तर आपल्याला 5 मध्ये अधिक 3 केले तर 8 मिळते. आणि 8 नंबरला एच आहे. आणि एन या अक्षरामध्ये आपल्याला 4 अक्षर मिसळायचे, त्याच्यानंतर आपल्याला आर मिळणार आहे. आणि अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा एन पासून 3 अधिक केले, 1 2 3, चौथ्या अक्षराला आपण 3 अधिक केले होते, त्याप्रमाणे आर मिळाला. आणि मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं PREHR. इथं PRHR नाही, इथं मात्र PRHR आहे. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा 5वा प्रश्न बघूया. तर 5वा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये आपला 5वा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही अक्षरं दिलेत आणि त्या अक्षरांच्या पुढे काही अक्षरांसमूह आहे. बघा DRIVEN ड्रायव्हन या अक्षर समूहाचा EIDRVEN या अक्षर समूहाची इथं माझ्या असं लक्षात येते बघा, इथलीच अक्षर क्रम बदलून इथं आलेत. आणि इथं बेगम BEGUM या अक्षर समूहाशी जोडणारा अक्षर समूह घ्यायचा आहे. मग इथं आपल्याला जे पहिलं डी आहे, DRIV आणि EN याच्यामध्ये जे पहिलं डी आहे ते पहिलं डी 3 नंबरला गेले. म्हणजे इथलं पहिलं बी 3 नंबरला जिथं असेल तो पर्याय बरोबर असणार आहे. आता 3 नंबरला बी असणारे हे पर्याय, म्हणजे हे 2 पर्याय उत्तर असणार नाही. आता याच्या पुढे बघा, इथलं 5 नंबरचं जे अक्षर एन आहे ते 5 नंबरचं अक्षर कायम ठेवलंय. म्हणजे आपल्या उत्तरात 3 नंबरला बी आणि 5 नंबरला एम असणार आहे. 5 नंबरला एम दोन्ही पर्यायात आहे. आता पुढे जे 4 नंबरचं अक्षर होतं, जे 4 नंबरचं अक्षर इथलं बघा ई ते 1 नंबरला आलंय. म्हणजे इथलं 4 नंबरचं अक्षर जे यू आहे ते सुरुवातीला असणार आहे. आणि मग आपण मगाच म्हणलो होतं या दोन्हीपैकी उत्तर असणार आहे. तर सुरुवातीला यू असणार आपल्याला पर्याय क्रमांक फक्त 1 आहे. आणि म्हणून या प्रश्नाच्या उत्तराकडे जात असताना आपल्याला पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं उत्तर मिळतोय. पुढे पण जाऊ शकतो आपण. 3 नंबरला बी म्हणतो, आता 2 नंबरचं इथलं अक्षर काय आहे बघा, आय आहे. इथलं 3 नंबरचं अक्षर 2 नंबर आलंय. म्हणजे इथलं 3 नंबरचं अक्षर जे जी आहे काहीतरी घोळ होते, पण पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं उत्तर होते. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आपल्या समोर असा आहे बघा, DCHG या अक्षर गटाचा LKQP या अक्षर गटाशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध FEJI या अक्षर गटाचा प्रश्नचिन्ह जागी असणाऱ्या अक्षर गटाशी आहे. यासाठी आपल्याला आपली नेहमीप्रमाणे एबीसीडी लिहून असणं आपल्याजवळ गरजेचं आहे. प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्याला बघावं लागेल. बघा डी जे पहिलं आहे, पहिल्या अक्षरातलं पहिलं आहे, त्याच्यावरून दुसऱ्या अक्षर गटातला एल पहिला आहे, याच्यामध्ये अधिक 8 झालेत. एफ या क्रमांकाचा अक्षर क्रमांक असणारा तो 6 आहे. त्याच्यात जर 8 केले तर 6 अधिक 8 14 मिळतात. 14 नंबरला एन आहे. एन न सुरू होणारा पर्याय आपला पर्यायाचं उत्तर बरोबर असणार. अगदी शॉर्टकट मध्ये उत्तर आपल्याला मिळते. आणि मग एन न सुरू होणारा आपल्याकडे एकच पर्याय आहे. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. बाकीच्या अक्षराचा याप्रमाणे क्रम लावला तर निश्चितपणे आपल्याला उत्तर तेच मिळते, कारण एन न सुरू होणारा पर्याय एकच आहे. बाकीचे अक्षर सुद्धा जुळणार आहेत. आपण पुढचा 7वा प्रश्न बघूया.
7व्या प्रश्नामध्ये आपल्याला CAD आणि FDG या अक्षरसमूहामध्ये समान संबंध आहे. त्याच प्रकारचा समान संबंध XZW या अक्षराचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या अक्षराशी आहे. त्यासाठी आपण नेहमीच्या पद्धतीची एबीसीडी काढून घेऊया. पण नेहमीच्या पद्धतीची जर एबीसीडी काढून घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल बघा, जे इथलं C पहिल्यांदा आहे 3 नंबरला, इथलं पहिलं अक्षर जे आहे ते F आहे. 3 अधिक 3 केले तर 6 मिळतात. अधिक 3 केलेत नंबरमध्ये. इथं ए आहे आणि इथं इथं 2 नंबरला डी आहे. ए आणि डी, एचा नंबर 1 आहे, त्याच्यात जर 3 अधिक केले तर 4 मिळतात आणि 4चा डी आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर डी हे अक्षर इथं 3 नंबरला आहे, त्याच्यात इथलं 3 नंबरचं अक्षर जी आहे, 4 मध्ये 3 मिळाले की 7 नंबर मिळतं आणि 7 नंबरचं अक्षर इथं पुढे आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढावं लागेल. अधिक 3 या पद्धतीनं तिन्ही अक्षर घेतलेले आहेत. आता एक्स पासून अधिक 3 केल्यानंतर आपल्याला YZA मिळतात. तर इथं येनं सुरू होणारा पर्याय नाही. म्हणजे आपण केलेला विचार थोडासा चुकीचा होतो की काय, असा या ठिकाणी होतंय. एक्स पासून 3 नंबरला गेलो, झेड पासून 3 नंबरला गेलो, झेड पासून 3 मध्ये 26 मध्ये 3 मिसळलं तर 29. C 2 नंबरला असायला पाहिजे, तसाही पर्याय नाही. मग आपण उत्तर कसं काढायचं? उत्तर काढण्यासाठी आपण असं करूया बघा, C पासून या दिशेने गेलं होतं, आपण एक्स पासून या दिशेने जाऊया. एक्स पासून या दिशेनं 3 अक्षर जर आपण गेलो, 24 मधून 3 वजा केले तर आपल्याला U मिळेल. त्याच्यानंतर आपण झेड पासून 26 पासून 3 वजा केले तर आपल्याला 23 मिळेल, जे की डब्ल्यू आहे. आणि जे डब्ल्यू आहे 23 पासून आपण पुन्हा 3 अक्षर कमी केली तर 23 मधून 3 गेले 20 नंबरचं अक्षर आपलं टी आहे. आणि मग UWT या प्रकारचा पर्याय आपला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय, जो की या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. यानंतरचा आपण 18वा प्रश्न पाहतोय. प्रश्न REASON या अक्षर समूहाचा SFBTPO या अक्षर समूहाशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध THINK या अक्षर समूहाशी असणार आहे. प्रश्नचिन्ह जागी असणाऱ्या अक्षर समूहाशी आहे. आपण मागाप्रमाणे परत एकदा एबीसीडीचा हा तक्ता आपल्या समोर घेऊया आणि मग आपल्याला उत्तर मिळेल. बघा, उत्तर काढताना काय करावं लागेल, इथलं जे आर आहे आपण आर वर येऊया. आर कुठं आहे बघा, 18 नंबरला आहे. आणि इथं पहिलं या पहिल्याचा आपण मेळ लावलाय. इथलं पहिलं यस आहे, जे की अधिक 1 झाले, अधिक 1 झालेलं आहे. पुन्हा इथं ई आहे आणि इथं 2 नंबरचं अक्षर एफ आहे, तिथं सुद्धा अधिक 1 झालेलं आहे. मग आपण पहिल्या 2 अक्षराचं बघूया. टी चा नंबर, टी कुठे दिसतं आपल्याला, 20 नंबरला. त्याच्यामध्ये अधिक 1 केलं तर आपल्याला 21 नंबरचं यू दिसेल. त्याच्यानंतर एचचा नंबर 8 आहे, त्याच्यामध्ये अधिक 1 केलं तर आपल्याला 9 नंबरचं आय दिसेल. यू नंतर आय अशा प्रकारे उत्तर असणारा पर्याय, यू नंतर एच आहे, यू नंतर जे आहे, यू नंतर आय आहे. निश्चितपणे हा पर्याय या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. या पद्धतीनं तुम्ही सराव करायचा आहे. पुढे आपण 19वा प्रश्न पाहूया. आपला 19वा प्रश्न असा आहे बघा, एकोणीसावा प्रश्न आपण वाचतोय. DLOEC या अक्षर समूहाचा ECI या अक्षर समूहाशी जसा संबंध आहे तसाच समूह TOH या अक्षर समूहाचा
दिलेल्या 4 पैकी एका अक्षर समूहाशी संबंध असणार आहे. आणि मग या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्याला पुन्हा एकदा याप्रमाणे एबीसीडी बघावी लागेल. आणि याप्रमाणे एबीसीडी बघितल्यानंतर आपण उत्तराकडे जाऊ शकतो. उत्तर कसं मिळेल बघा. इथं डी चा नंबर आपल्याला माहित आहे 4 आहे. एल चा नंबर आपल्याला माहित आहे 12 आहे. ओ चा नंबर आपल्याला माहित आहे 15 आहे. सी चा नंबर आपल्याला माहित आहे 3 आहे. यांची बेरीज केली 4 आणि 12 16, 16 आणि 15 31 आणि 3 34. आणि यांची बेरीज केली ई 5 आहे, सी 3 आहे आणि आय 9 आहे. यांची बेरीज केली तर 17 आली. आणि या दोन्हीच्या बेरजामध्ये असं दिसतंय की नंतरच्या गटाची बेरीज आणि पहिल्या गटाची बेरीज पहिल्या गटाच्या बेरजेच्या निम्मी दुसऱ्या गटाची बेरीज आहे. आता तुम्ही मला सर तुम्ही नेमकी ह्या गणिताला बेरीज कशी केली. मला इथं असं लक्षात आलं बघा 4 अक्षर दिलेत त्यांचा समसंबंध जोडण्यासाठी क्रमानुसार जर बदलले असते तर पुढे 4 द्यायला पाहिजे होती. पुढे 4 दिलेले नाहीत. म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. आणि म्हणून यांची बेरीज केली आणि बेरीज केल्यानंतर असं लक्षात आलं की याच्या बेरजेची निम्मी याची बेरीज आहे. म्हणून आपल्याला आता काय करावं लागेल TOH ची बेरीज करावी लागेल. आता इझोटी यानुसार आपल्याला इझोटी हे काय आहे आतापर्यंत आपण जे उदाहरण बघितले त्यात बघितलंच नाही. इझोटी ई म्हणजे 5, जे म्हणजे 10, ओ म्हणजे 15, टी म्हणजे 20 आणि वाय म्हणजे 25 हे यांचे नंबर आहेत. इथं आपल्याला इझोटी मध्ये 2 अक्षरे दिसत आहेत. पटकन हे न लिहिता आपल्याला काढायचं असेल तर 20 आणि 15 35 झाले आणि एचचा नंबर अधिक 8 झाला. 35 आणि 8 43 असणार आहे. इथं 5 आणि 5 10 आणि हे 20 30 झाले. इथं 5 आणि 1 6 आणि 20 26 झाले. इथंही 30 अक्षर आहे इथंही 30 अक्षर आहे. इथं 26 होते इथं 26 होते. आपल्याला 26 बेरीजांना पर्याय काढायचा होता. आता इथं बघा इथं काय केलंय पहिल्यांदा अल्फाबेटिकली जो स्वर येतो तो घेतलेला आहे. म्हणजे अल्फाबेटिकली पहिल्यांदा जो स्वर येतोय तो म्हणजे ए, त्याच्यानंतर ई आणि मग हा पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर असू शकतो म्हणून आपण तो निवडतोय. आणि परिषदेनं सुद्धा ज्यांनी ही परीक्षा घेतली त्यांनी पर्याय क्रमांक 3च या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आपण शेवटचा प्रश्न बघतोय. आपला शेवटचा प्रश्न असा आहे बघा मित्रांनो. SKIP या अक्षर गटाचा RIFL या अक्षर गटाशी ज्या पद्धतीचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध KYKZ या अक्षर गटाचा कोणत्या अक्षर गटाशी असेल असं विचारलेलं आहे. आता आपण खाली जे अक्षर लिहिले तिथून या अक्षराकडे जाऊ. इथलं पहिलं S आहे, इथलं पहिलं R आहे. S आणि R -1 झालेत. इथलं दुसरं K आहे, इथलं दुसरं I आहे. K 11 आहे, I 9 आहे, -2 झालेत. बरोबर. आता इथलं तिसरं I आहे आणि इथलं तिसरं F आहे. I चा नंबर 9 आहे, F चा नंबर 6 आहे, म्हणजे -3 झालेत. इथं चौथं P आहे, इथं L आहे. P चा नंबर आपल्याला इथं दिसतोय 16 आहे आणि L चा नंबर 12 आहे, म्हणजे -4 झालेत. अक्षरांचा क्रम -1, -2, -3, -4 या पद्धतीने झालेला आहे. मग जर आपण इथं दोन्हीकडे K दिसतंय म्हणून K साठी एकच अक्षर घेतलं तर आपण निश्चित चुकणार आहोत. आता K पेक्षा -1 K चा नंबर किती आहे 11, 11 पेक्षा -1 10. J न सुरू होणार आपलं उत्तर असणार आहे, म्हणजे हे 2 उत्तर असणार नाहीत. त्याच्यानंतर Y चा नंबर जो आहे 25, -2 होण्यानंतर 25 - 2 23, 23 नंबरला जे आहे ते W आहे, म्हणजे J नंतर W पाहिजे. दोन्ही ठिकाणी J नंतर W आहे. म्हणजे तिसऱ्या अक्षराकडे आपण जाऊया.
केचा नंबर आपल्याला माहित आहे 11 आहे. पण आता इथं -3 करायचे. -3 केले तर आपल्याला 11 मधून -3 केले की 8 मिळत आहेत. आणि मग 8 नंबरचं अक्षर एच आहे, म्हणजे 3 नंबरला एच पाहिजे, जे की हित आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीचा आपला हा आजचा प्रश्नपत्रिका क्रमांक 71 वरचा 20 प्रश्नाचा व्हिडिओ संपलेला आहे.